पहिला तुमचा प्रश्न जो होता तो दिनेश दादांना तुम्ही विचारला का गावाची काय प्रगती झाली. गावाची प्रगती नाही झाली, पण गावामध्ये 2007 पासून जे निवडून आले किंवा 2017ला जे निवडून आले त्यांची प्रगती भरपूर झाली. ज्यांच्याकडे गाडी नव्हती, बाईक नव्हती, त्यांच्याकडे चांगल्या चांगल्या गाड्या आल्या. फक्त स्वतःची प्रगती झालेली आहे. माझ्या गावातल्या एकाही माणसाने सांगू द्या का त्यांना जर लेटर घ्यायला गेले तर त्या लोकांना लेटर भेटतो का. यांना फक्त एवढीच विनंती करतो, जास्त काय आज बोलत नाही मी, पण बोललो यांना विनंती करतो, आज तुम्ही जसे तसे जिंकलेले आहात तर लोकांना आज 20 दिवस झालेले आहेत. 20 दिवसामध्ये कुठल्याही समस्यासाठी ही लोक फिरलेली नाही. तुम्ही नगरचौक बनणं महत्वाची गोष्ट नाही, पण जर DCMच जर जोडीला असेल मग यंत्रणा, आणि तुम्हाला माहिती आहे सांगायची गरज नाही ठाण्यामध्ये किती यंत्रणा काम करते. मी कापुरवाडी पोलीस स्टेशनचा धन्यवाद देतो का ती लोक थोडाफार आम्हाला भरपूर म्हणजे सहकार्य करतात. मग तो कुठलाही असू द्या, मग ते ड्रग्स याच्याबद्दल आम्ही जे रॅली काढली होती त्याची ते असू द्या, MD गांजा यासाठी, आणि मी MD गांजासाठी आमचा गाव मुक्त नाही तर ठाणामुक्त करायचं आहे. आणि DCM साहेब जर ठाण्यामध्ये आहेत, DCM साहेब जर ठाण्यामध्ये आहेत तर आपल्या ठाण्यामध्ये बोलो याचा गांजा आणि MDचा हे नाही झाला पाहिजे. पण आजच्या डेटला जो MD आणि गांजाचा काळाबाजार होतो तो असाच सहज होतो का, हे पण बोललो उपमुख्यमंत्री साहेबांना माहिती. आम्ही प्रत्येक 15 दिवसाला आम्ही रॅली काढत जाऊ, आंदोलन करत जाऊ या गोष्टीसाठी. प्रत्येक प्रभागामध्ये समस्या शाळा, पार्किंग, रोडवर पार्किंग नसणं, आणि शेवटची एक विनंती की 4ही नगरसेवक जसं सागरभाऊने शुभेच्छा दिल्या तशा समजा निवडून आला तर आम्ही नंतर मला 8 दिवस झाले पूर्ण कमीत कमी एक 9-10 वर्ष झाली पाण्याची समस्या आहे. पाण्याची समस्या एवढी बिकट आहे की त्याच्यावर नगरसेवक बोलत नाही, ज्या याच्या आधी जे लोकप्रतिनिधी होते ते बोलत नाही का. हे सर्व इथं काळाबाजार ह्याच याचं चालू आहे. आज अशा अपंगांच्या गाड्या लावून काही दलाल, काही हरामखोर, काही नेते या लोकांचे जे अपंग आता तुम्ही जे दाखवले आपले काका उभे होते यांच्यासारख्याला त्यांचा हक्क न मिळता हे अशा गाड्या भाड्याने देतात अपंगांचा ये टाकून. कारण बाकीचं सामान उचलून घेऊन त्या हॉकर्सवाल्यांचा मला जास्त ये नाही. या गाड्या ज्या लावतात अपंगांच्या नावाने, जे बडव्या बोललो, जे सॉरी लँग्वेज मध्ये चुकते तरी सुद्धा बोलतो अपंगांचं खाऊ नको. अपंगाचं खाऊ काय काय विकतंय, काय विकतात अपंग हे एक मिनिट हे बघा हो सिगरेट, एक मिनिट, हे अलाउड आहे का अपंग स्टॉलवर?